महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा जो कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे तो अतिशय सत्ताधाऱ्यांना चपराक आहे असं मी म्हणेन. निवडणूकच नाही आणि विरोधी पक्षच या देशात आणि राज्यात नाही आहे अशी वल्गणा जे करत होते त्यांना मतदारांनी धडा शिकवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश लाभलंय. याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो. मराठवाड्यामध्ये विशेषतः 2/3हून अधिक जागा, जवळपास 8 पैकी 7 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे ऐतिहासिक आहे. इतिहासामध्ये याची नोंद कायमची राहील असा निकाल मराठवाड्यामध्ये मतदारांनी दिलेला आहे. याबद्दल मराठवाड्याच्या मतदारांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो. आपण मराठवाडा फिरलेला आहात. कोणत्या मुद्द्यावरती लोकांनी निवडणुका या हातावरती घेतल्या होत्या आणि विजयाला आपल्याला साथ दिलेली आहे? महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू आहे. फोडाफोडीचं राजकारण जे झालं, बेकारी वाढलेली आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार फोफावलेला आहे. एकंदरीतच कुठलाही घटक महायुतीच्या सरकारवर खुश नाही. हेच मतदानातून महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. मला असं वाटतं की महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला हे जे घवघवीत यश मिळालेलं आहे, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार याचं जे अपयश गेल्या काही काळापासून राहिलं की त्याची कारण अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि नक्कीच आरक्षणाचं राजकारण जे या राज्यामध्ये राहिलं त्याच्यामध्ये अनेक समाजाला फसवण्याचं काम महायुती सरकारकडे झालं. याचा देखील फटका हा महायुतीला बसलाय असं मी म्हटलं तर चुकीचं होतं. संभाजीरावांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं यश आपण यश काबीज केलंय आणि ते आपल्याला शुभेच्छा देतात आणि ते विकासाच्या मुद्द्यावरती ते आपल्यासोबत आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. आनंद आहे. सर, लोकसभेला जे चित्र सध्या निर्माण आहे, काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष आहे, हेच चित्र विधानसभेला सुद्धा राहील का? काही वेगळं नंबर 1, 2, 3 या चर्चेमध्ये मी पडू इच्छित नाही. महाविकास आघाडीचं हे यश आहे, इंडिया आघाडीचं हे यश आहे आणि म्हणून या विजयाचा आनंद आम्हाला घेऊ द्या आणि पुढे काय काय होईल हे सगळ्यांच्या विचारानं, संमतीनं करण्याचा आमचा प्रयास असेल. एवढंच या निमित्तानं मला सांगायचं. सर, लातूरला लागू असलेले 2 जिल्हे नांदेड आणि अपेक्षित ज्या पद्धतीनं हे खरं आहे. नांदेडचा विजय हा महाविकास आघाडीचा होईल हे आम्हाला अपेक्षित होतं. अगदी वसंतराव चव्हाण यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून जी चर्चा होती ती सकारात्मक होती आणि निकालही तसाच लागलेला आहे. काही फार आश्चर्य त्याचं आम्हाला नाही आहे. नांदेड नेहमीच काँग्रेसच्या बाजूने उभा राहिले, पुन्हा एकदा सिद्ध झालंय. याचा आम्हाला आनंद आहे आणि नांदेडकरांचे विशेष आभार या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो. बीडमध्ये जसं आपल्याला कल्पना आहे की तिथं अटीतटीची निवडणूक झाली आणि या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला, त्याच्याबद्दलही आम्हाला आनंद आहे. लक्षवेधी निवडणूक ही ठरली की जालन्याची. जालना लोकसभा मतदारसंघ हा कुठल्याच सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला दिला नाही, पण कल्याण काळेंनी करून दाखवलं. त्याबद्दल कल्याण काळे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये एक नव्या पर्वाला सुरुवात होते आणि
याकडं सगळे आतुरतेनं वाट पाहतात. पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रचाराला गेला होता, त्या ठिकाणी प्रचाराला गेला होता, त्यातल्या जवळपास सगळ्या जागा मला असं वाटतं कार्यकर्त्याचं कामच असतं पक्षाचं काम करणं, प्रचार करणं. मला असं वाटतं की हा विजय हा महाविकास आघाडीचा आणि सगळ्यांचा या विजयाच्या सगळ्यांनाच आपल्या माध्यमातून मी शुभेच्छा व्यक्त करतो. सर, असं वाटत नाही का कमी मतदान पडले, जास्त मतांनी निवडून यावं असं काय वाटत? ही जागा येणारच नाही अशा वर्षाला होत नाही. ती जागा आम्ही खेचून विजय प्राप्त केला. मला असं वाटतं हे देखील उल्लेखनीय आहे.